राज्यामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। पुढील 72 तासात महाराष्ट्रात हाहाकार। हवामान विभागाचा फायनल इशारा। सावधान, पुढील 72 तास महाराष्ट्रात अतिशय धोक्याचे। गेल्या 60 वर्षातील सगळ्यात मोठं संकट। संपूर्ण महाराष्ट्राला चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा। या 3 तारखांना संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार। सरकारने 3 तारखा जाहीर केल्या आहेत। या 3 तारखांना महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ धडकणार, तर उरलेल्या 16 जिल्ह्यांमध्ये गारपिटीने हाहाकार उडणार आहेत। हे 3 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। या 3 दिवसांना घराबाहेर पडू नका, रात्री झोपू नका असे आदेश देण्यात आले। या 3 तारखा नेमकं कोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्यात चक्रीवादळ आणि कोणत्या जिल्ह्यात गारपीट होणार याची यादीही सरकारनं जाहीर केली। होय, ही माहिती तुम्ही हलक्यात घेऊ नका, कारण की 5 मिनिटांपूर्वी सॅटेलाइटद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचा एक फोटो काढण्यात आलाय आणि त्या फोटोमध्ये जे चित्र दिसलंय ते चित्र पाहून हवामान तज्ज्ञांच्या पायाखालची जमीन सरकली। कालपर्यंत फक्त भीती होती, अफवा होती, पण आता अखेर महाराष्ट्राच्या दिशेनं उत्तरेकडून 1000 किलोमीटर लांबीचा एक मोठा ढग येतोय। ही बातमी तुम्ही आधी पाहिली असेल, पण पुन्हा आता हे चित्र स्पष्ट झालंय। हा ढग इतका भयानक आहे की जो येत आहे, जो अरबी समुद्राचा बाष्प आपल्यात सामावून घेतोय आणि ज्याच्या पोटात एक चक्रीवादळ देखील आहे। हे चक्रीवादळाचा फटका 3 टप्प्यामध्ये 3 दिवसात 20 जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार, तर 16 जिल्ह्यामध्ये गारपिटीने हाहाकार उडणार आहे। गेल्या 60 वर्षात झाली नव्हती इतकी भयानक नुकसान परिस्थिती निर्माण होणार। हा जो ढग आहे तो साधा नाहीये, कारण की याच्या पोटात एक विचित्र पद्धतीचं चक्रीवादळ आहे, ज्याचा वेग 120 किलोमीटर प्रति तास आहे। हा ढग अक्षरशः यमदेवाने पाठवलाय अशा प्रकारची भीती आता व्यक्त केली जाते। मग आता म्हणूनच सरकारने बैठक घेऊन 3 तारखा सांगितलेल्या आहेत, ज्या 3 तारखा एप्रिल मधल्याच आहेत। त्या 3 तारखेला सावध राहण्याचा इशारा दिलाय। कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ धडकणार, तर कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये भयानक गारपीट होणार, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। पहा, ही परिस्थिती गेल्या 60 वर्षात झाली नव्हती, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की हे खरं नाहीये, हा अंदाज खरा होणार नाही। पण लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या इतिहासात असा सॅटेलाइटचा फोटो कधीच पाहायला गेला नव्हता। सॅटेलाइटचा फोटो काढला ज्यामध्ये तो काळा कुट्ट ढग ज्याच्या पोटात चक्रीवादळ पाहिलं गेलंय आणि त्यानंतर तारखा जाहीर करण्यात आल्या। या 3 तारखांना पहिल्या टप्प्यामध्ये तो 11 जिल्ह्यात धडकणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यात आणि त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यामध्ये हाहाकार उडवणार। ताबडतोब बैठक घेऊन 3 जिल्हे, 3 तारखा आणि 20 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली। पहा, ही जर यादी तुम्ही पाहिली तर तुम्ही सुरक्षित राहू शकता, अन्यथा तुम्हाला मोठा प्रॉब्लेम येईल, कारण की महाराष्ट्रामध्ये सध्या उष्णतेची लाट सुरू आहे। पुढील 5 दिवस उष्णता भयानक राहणार आहे आणि त्यानंतर दुसरं मोठं संकट म्हणजे चक्रीवादळ आणि वादळी ढगाचा एक थवा महाराष्ट्रावर धडकणार आहे। दुसरं मोठं संकट येते, त्यामुळे सरकारने 20 धोकादायक जिल्ह्यांची यादी जाहीर केली, त्यासोबत 3 तारखा जाहीर केल्या। त्या 3 तारखांना महाराष्ट्रात कुठे कुठे चक्रीवादळाचा फटका बसणार, कुठे कुठे गारपीट होणार याची सविस्तर यादी आपण तुम्हाला सांगणार आहोत। पहा, या व्हिडिओला, या माहितीला तुम्ही हलक्यात अजिबात घेऊ नका। पहा, सध्या वातावरण जरी तुम्हाला शांत दिसत असलं, काही लोक म्हणतील बाहेर कडक ऊन पडले, आकाश स्वच्छ आहे, पण पहा, ही वादळापूर्वीची शांतता आहे। हवामान खात्याने स्पष्ट केलंय की सुपर एल निनो नावाचा तोच राक्षस आता पुन्हा एकदा सक्रिय झालाय, ज्याने 15-20 वर्षापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यात रात्रीच्या वेळी स्मशान शांततेत लोटलं होतं। पण यावेळी हा राक्षस एकटा नाहीये, त्याच्यासोबत ताशी 120 किलोमीटर वेगाने येणारे वारे आहेत। हे वारे घरावरील पत्रे, मोठी झाडं, विजेची खांब एखाद्या कागदासारखे हवेत उडून लावतील। आणि मग अतिशय महत्त्वाचा मुद्दा सरकारनं स्पष्ट केलाय, 20 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडणार, पण 16 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा तांडव होणार, जिथे शेतीचं नुकसान होऊ शकतं। महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी ही बातमी म्हणजे काळजाचा ठोका चुकवणारी आहे। मागील काही दिवसात 2 टप्प्यामध्ये महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झोडपले, पण आता जे येतंय त्यापेक्षा 100 पटीनं भयानक आहे। तुमची वर्षभराची मेहनत मातीमोल करण्यासाठी निसर्गाने ही खेळी केली असू शकते। जर तुमचं पीक शेतात असेल किंवा काढून शेतात ठेवलं असेल, तर त्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी तुमच्याकडे फक्त काही तास उरले, कारण की प्रशासनाने आपत्कालीन कक्ष सुरू केलेला आहे। कारण की सॅटेलाइट इमेज सांगते की हा ढग अतिशय वेगानं महाराष्ट्राकडे सरकतोय आणि महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडायला आता काही तास शिल्लक राहिले। मग सरकारने काय सूचना दिल्यात, कोणत्या 3 तारखा सांगितलेल्या आहेत, काय सूचना दिलेल्या आहेत,
अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहतोय. पहा, ज्या 20 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येते तिथे वाऱ्याचा वेग इतका आहे की जुन्या घरांना मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, झाडे उन्मळून पडू शकतात. त्यामुळे सरकारनं 20 जिल्ह्यांची यादी समोर आणली आहे. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव यात आहे का? सविस्तर यादी पहा. चला तर मग आता वेळ आली आहे त्या जिल्ह्यांची नाव जाणून घेण्याची जिथे हाहाकार उडणार आहे. हवामान विभागाच्या नकाशावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर त्या ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागाचा जो आहे तो समावेश असणार आहे. पहा, या काळामध्ये नद्यांना अचानक पूर येऊ शकतो, सकल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होईल. मग कोणत्या त्या गुप्त 3 तारखा आहेत ज्या तारखांना घराबाहेर पाडण्यास बंदी घालण्यात आली? आता आपण त्या 16 जिल्ह्यांकडे वळतोय की जिथे गारपिटींचा जबर तांडव होणार. पहा, उत्तर महाराष्ट्र आणि खान्देश जिल्ह्यांसाठी हे जे दिवस आहेत हे खूप भयानक असणार आहे. जिथे द्राक्ष, कांदा, फळबागा अशा प्रकारचे जे पिकं आहे तर अशा पिकांवर निसर्गाचा थेट हल्ला असेल. काही मिनिटात संपूर्ण जमीन पांढरे शुभ्र बर्फाच्छादित असेल, पण हे बर्फ नसेल तर शेतकऱ्याच्या नशिबावर पडलेली धोंड असेल. काही दिवसापूर्वीच कोकणातील मालवणमध्ये एका ठिकाणी एका घरात अगदी स्वच्छ आकाशामधून 20 किलो वजनाची गार पडली होती आणि अखेर त्याच गारीचं संशोधन करण्यात आलं आणि याच गारीवरून तो अंदाज लावण्यात आला की आता सगळीकडे गारपिटीचा मोठा धोका वर्तवण्यात येत आहे. एल निनोचा प्रभाव आता सुरू झालाय, ज्यामुळे 1000 किलोमीटर लांबीचा ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकलाय, जो या 3 तारखांना तांडव करणार आहे. मग आता अक्षरशः त्या 3 दिवसांची यादी आणि 20 जिल्हे कोणते आहेत त्याची यादी आपण पाहतोय. पहा, या 3 दिवसामध्ये सतर्क राहण्याचा इशारा आहे. रात्री सतर्क राहा, झोपू नका, सावधान राहा असं म्हटलं जात आहे. मग काय कारण आहे? खरंच याच्या मागे काय कारण आहे? काय सॅटेलाइटच्या फोटोमध्ये आहे? कोणत्या जिल्ह्याची यादी आहे तर आपण ते पाहतोय. पहा, तज्ज्ञांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की हे जे ढग येत आहेत की हे ढग साधे नाही आहेत, तर हे साधारणपणे भरपूर याची उंची भरपूर आहे, याचं वजन देखील भरपूर आहे आणि हे जेव्हा फुटतील किंवा हे जेव्हा वर्षाव व्हायला सुरू होतील तर त्याच्यातून बर्फाचे गोळे सुटणार आहे. ही परिस्थिती इतकी भयानक आहे की हवामान तज्ज्ञाच्या गुप्त बैठकीत सुपर एल निनोचा उल्लेख वारंवार केला जातोय. हा असा बदल आहे जो सहजासहजी मानवाच्या नियंत्रणात नाहीत, केवळ पूर्वतयारी हीच आपली मोठी ढाल आहे. अखेर मग त्या 3 तारखा जाहीर झाल्यात. कोणत्या दिवशी काय होणार सगळं सविस्तर वेळापत्रक आपण पाहतोय. पहा, प्रशासनाने ज्या 3 तारखांवर शिक्कामोर्तब केलं आहे त्या 3 तारखा तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे की 19 एप्रिल पासून, 19 एप्रिलला अक्षय तृतीया आहे, 19 एप्रिल ते 25 एप्रिल या साधारणपणे 6 दिवसामध्ये हाहाकार उडणार आहे. याच्यामधल्या त्या 3 तारखा असणार आहेत. याच्यामध्ये 3 दिवसात महाराष्ट्र संकटाच्या छायेत सापडणार. विशेषतः पहिल्या टप्प्यात 1 तारखेला 20 जिल्ह्यात चक्रीवादळीची सुरुवात होईल. 2 तारखेला उरलेल्या 16 जिल्ह्यात गारपिटीचा कळस गाठला जाईल आणि 3 तारखेला 1000 किलोमीटरचा ढग जाता जाता विदर्भात हाहाकार उडेल. 20 जिल्ह्यांची यादी आणि 16 जिल्ह्यांची यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पहा, महाराष्ट्रात 18 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान महाप्रलयाच्या छायेत आहे. हवामान तज्ज्ञानुसार 19 एप्रिलला कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस आणि प्रचंड गारपीट होईल. 21 तारखेपासून नाशिक, जळगाव, खानदेशात 100-120 किलोमीटर वेगानं वारे वाहतील, ज्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान होऊ शकतं. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर या सुपर एल निनोमुळे भीषण परिस्थिती निर्माण होईल. सरतेशेवटी 22 ते 25 एप्रिलच्या विदर्भामध्ये नागपूर, अमरावतीमध्ये विजेच्या कडकडाटासह आभाळ फाटेल आणि हा 1000 किलोमीटरचा ढग संपूर्ण राज्याला झोडपून काढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर ही होती माहिती. तर ही माहिती सध्या सोशल मीडियावर उपलब्ध असणारी माहिती, इंटरनेटवर उपलब्ध असणारे आर्टिकल यानुसार देण्यात आलेली आहे. आम्ही या कुठल्याही अंदाजाची किंवा दाव्याची पुष्टी करत नाही आहोत. ती केवळ एक शक्यता आहे. निसर्ग आपला हवामान कधीही बदलू शकतो, त्यामुळे तुम्ही याला केवळ एक शक्यता म्हणून बघू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सुरक्षितता तुमच्या हातामध्ये. तुमचं घर जर कच्चं असेल, जनावरे तुम्ही मोकळ्या एरियात बांधत असाल तर त्यांना सुरक्षित ठिकाणी नेणं गरजेचं आहे. प्रवासात असाल तर झाडाखाली थांबू नका. मोबाईल अशा वेळेस वापरू नका, कारण की विजेला आकर्षित करतो मोबाईल आणि त्यामुळे हे प्रकारचे दुर्घटना घडू शकतात. तर त्यामुळे सावधगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. सावधगिरी बाळगण्यासाठी सरकारने सूचना दिली आहे. सध्या आता महाराष्ट्रामध्ये उष्माघाताचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे देखील काही बंधनं किंवा काही नियम घालण्यात आलेले आहेत. तर आता कमेंटमध्ये कळवायचं आहे की तुमच्याकडे उष्णता आहे की ढगाळ वातावरण आहे, तुमच्याकडे अवकाळी पाऊस पडलाय का, काय स्थिती आहे, तुमचं साधारणपणे तुमचा अंदाज या पावसाळ्याविषयी काय आहे, किती टक्के पाऊस पडेल, 90%, 100%, 120%, 130%. कमेंटमध्ये तुमचा अंदाज नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.